प्रकट दिन केदारांचा जन्मोत्सव अजन्माचा. या डोंगराच्या देवाचं अवतार चरित्र म्हणजे एक आगळी लीला आहे, ज्याला जन्म नाही. त्याने धारण केलेल्या जन्माची अर्थात अवताराची कथा, नाथ केदारांच्या अवताराची कथा. करवीर, कोल्हासूर, रक्तभोज, रत्नासूर अशा दैत्याने दक्षिण दिशेला व्यापून टाकलं. भैरीला विद्यांचलाच्या अहंकारामुळे दक्षिण दिशा अंधकारमय झाली. दैत्यांचा प्रभाव वाढू लागला. त्यावेळेला या दैत्यांचा संहार करणं गरजेचं वाटायला लागलं. पण एक असुर 10,000 वर्ष तप करून वरदान मिळवलेला. भगवान शंकराच्या वरदानाने रक्तभोज रत्नासुराने वर मिळवला. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर ज्या वेळेला एकत्र होऊन युद्धाला येतील तेव्हाच मृत्यू यावा असा तो असुरांचा महाभयंकर वर. नाथांचा प्रकट दिन सोहळा म्हणजेच नाथांचा जन्मोत्सव. कसा झाला त्यांचा जन्म, कसे आले देव ज्योतिबा डोंगरावर, तर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला विसरू नका. 12 सूर्यांचं तेज, ब्रह्मा, विष्णू, महेश्वर, जगमदग्नी यांचा रवांश, श्रीनाथ केदार आणि असुरांचा तो भगवान शंकरांकडे मागितलेला महाभयंकर वर आणि युद्ध. तर आपण केदारनाथांचा प्रकट दिन म्हणजे जन्मोत्सव यांच्यावरती 3 ते 4 व्हिडिओची सिरीज बनवत आहोत. तर फॉलो करा आपल्या ज्योतिबाकर या पेजला आणि पाहायला विसरू नका नाथांचा प्रकट दिन म्हणजे जन्मोत्सव आणि त्याची संपूर्ण माहिती.